कर्जत जामखेड या जागेवर खरं तर राम शिंदे विरुद्ध रोहित पवार असा सामना पाहायला मिळाला. मात्र अवघ्या काही मतांसाठी राम शिंदे यांचा पराभवाला देखील सामोरं जावं लागलं आणि यानंतरून राम शिंदे आपल्याशी बोलण्यासाठी आहेत. राम शिंदेजी, नेमकं काय झालं, कशामुळे हा पराभवाला सामोरं जावं लागलं? मला वाटतं की पवार घराण्यातला जो अघोषित करार झाला की एकमेकांना सहकार्य करायचं, आमदार रोहित पवारांनी बारामतीमध्ये लक्ष द्यायचं नाही आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी कर्जत जामखेडमध्ये लक्ष द्यायचं नाही, हे मला निवडणुकीपूर्वी कळालेली माहिती होती. परंतु राजकारणामध्ये अशा चर्चा होत असतात, मी त्याच्यावरती विश्वास ठेवला नाही. आणि हे जे काही कट कारस्थान रचलं ते आज स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावरती त्याची परिचिती आली आणि प्रत्ययी आला की समोरासमोर जे भेटले आणि त्याच्यातून सांगितलं की दादांनी की मी जर आलो असतो तर तुझं काय झालं असतं. त्याच्याही पूर्वीची माझी खात्रीला एक माहिती आहे की निवडणूक जिंकल्या रोहित पवार अर्ध्या रात्री अजितदादांना बारामतीमध्ये जाऊन स्वतः गेले, भेटले आणि दर्शन घेतलं, ही खात्रीला एक माहिती. आणि एक प्रकारे महायुतीतले घटक पक्षाचे वरिष्ठ नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री अशा पद्धतीनं एका छोट्या माणसाच्या विरोधात कट कारस्थान करून युतीचा धर्म पाळत नाहीत, हे बाब गंभीर आहे, ही बाब दुर्दैवी आहे. मी पक्षाच्या वरिष्ठांच्या, दिल्लीचे जे काही प्रभारी ऑफिसर होते, आमचे नेते होते, त्यांच्या देखील कानावर ही बाब घातलेली आहे. आणि म्हणूनसाठी अशा पद्धतीने आणि मत राज्यामध्ये चौथ्या क्रमांकाची पराजित उमेदवाराची मतं आहेत माझी 1,26,433 आणि मी राज्यामध्ये 6व्या क्रमांकाचा आहे की 1243 मतांनी कमी फरकाने माझा पराजय झाला आणि दोन्ही याद्यामध्ये नाव असणारा मी राज्यातला क्रमांक 1चा उमेदवार आहे. परंतु अशा पद्धतीनं कट कारस्थान रचून माझ्यासारख्या छोट्या माणसाच्या विरोधात अशी भूमिका घेणं ही दुर्दैवी आहे. शेवटी आमचा कार्यकर्ता झुंजला, संघर्ष केला, गेली 5 वर्ष झालं संघटन मोठ्या प्रमाणात उभा करतोय आणि एवढ्या मोठ्या बलाढ्य शक्तीचा पराजय करण्याच्या दृष्टिकोनाने ईर्षेला पेटला होता. परंतु असे कट कारस्थान रचून हा पराजय झालाय. त्याच्यामुळं ही बाब गंभीर आहे, दुर्दैवी आहे. मी वरिष्ठांच्या कानावर निवडणुकीतच घातली होती, त्याच्यामुळं आज फक्त त्यांनी कबुली दिली आहे मुळे हा प्रश्न मीडिया समोर आला. मात्र तुम्ही कबुली दिली म्हणतात, मात्र तुम्ही कुठली अशा पद्धतीची सभेसाठी वगैरे दादांकडे मागणी वगैरे केली होती का? का त्यांना काही मेसेज वगैरे केले होते, त्यांना काही फोन वगैरे केले होते? मी 7 ऑक्टोबरलाच अजितदादांच्या त्यांच्या प्रायव्हेट नंबरवरती सभेची मागणी केली होती, मीटिंगची मागणी केली होती, परंतु कुठलाही त्यांना अनेक वारंवार मी मागणी करून देखील प्रतिसाद मिळत नव्हता आणि त्याच्यामुळं ठीक आहे जे झालं ते. एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे पैशांचा वापर हा दोन्हीकडून पाहायला मिळाला. पैशांचा वापरांचा आरोप प्रत्यारोप देखील पाहायला मिळाले पूर्ण निवडणुकीमध्ये. ते काय नेमके होते? मला असं वाटतं की पैशाचा जो वापर झालाय तो रोहित पवारांनी वारेमाप पैशाचा वापर केलाय. मटन, चिकन, दारू FIR झाले त्यांच्यावर. नान्नजला झाला, वायसेवाडीला झाला, मतेवाडीला हाणलं, कुरंगेवाडीला पळवलं, त्याच्यानंतर आनंदवाडीला त्यांच्या समोर डुकरे नावाच्या PAला मारलं. स्ट्रॉंग रूमला जो काही त्यांनी ठेवला होता, जो काही तिथं राखण ठेवला होता त्यांचा कार्यकर्ता, तो पोलीस वेशात ठेवला होता. 265 आणवे तोतया म्हणून त्या नाळे, राहुल ज्ञानोबा नाळे अशा माणसावरती गुन्हा देखील झाला. म्हणजे सगळं जे काय असतं निवडणुकीमध्ये जे क्रिमिनल आणि गडबडी त्या सगळ्या रोहित पवारांच्या माध्यमातून ह्या केलेल्या आहेत. निश्चित स्वरूपामध्ये कागदांची जुळवाजुळव सुरू आहे, सगळे एव्हिडन्सेस माझ्याकडे आहेत. गेल्या निवडणुकीमध्ये देखील इलेक्शन पिटिशन त्याच्यावरती न्याय प्रविष्ट आहे, प्रलंबित आहे. या वर्षी देखील मी हायकोर्टामध्ये इलेक्शन पिटिशन दाखल करणार आहे. ज्यावेळेस ही मतांची फरक झाली त्यावेळेस तुम्ही कुठलं चॅलेंजिंग केलं होतं का या सगळ्या संदर्भात? त्यावेळेस काय निवडणूक आयोगानं सांगितलं वगैरे? मी रिटर्निंग ऑफिसरकडे अर्ज केला होता की त्याची फेरपडताळणी करावी बेरजांची, परंतु माझा आरोनी तो अर्ज फेटाळला. मी आज परत जिल्हाधिकाऱ्यांकडे तो अर्ज करतोय आणि त्यांनी जर कारवाई माझ्या मागणीनुसार केली नाही तर मी हायकोर्टामध्ये याला देखील चॅलेंज देणार आहे. या सगळ्या संदर्भात गेल्या 5 वर्षाचा देखील तुम्ही वारंवार PNचा, बाहेरून आलेल्याचा अशा पद्धतीचा वारंवार आरोप होता. MIDCचा असेल तुमचा, त्याच्यामध्ये दोघांमधला संघर्ष आम्ही पाहिलेला आहे विधान भवनामध्ये. काय नेमकं या सगळ्या गोष्टींमुळे कुठेतरी त्यामुळेच कुठेतरी हे सगळं झालं असं म्हणायचं का?
हे पैशाचा माज आणि मस्ती आणि 60-65 वर्ष त्या घराण्याची त्यांची अनुभव एवढा मोठा इन्फ्रास्ट्रक्चर त्याचं ही जीत आहे. त्याच्यामुळं माझ्यासारख्या एका छोट्या माणसांनी एवढा मोठा लढा उभारलं हे माझ्यासाठी आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि कर्जत जामखेडच्या स्वाभिमानाची गोष्ट आहे. जे बोललो ते करून दाखवलं आणि आतापर्यंत त्याला मी स्टिकअप राहिलो. अशा पद्धतीचं काम गेल्या अनेक दिवसा मी आज ही 4थ्यांदा निवडणूक लढवतोय. त्यामुळे प्रचंड कर्जत जामखेडचा विश्वास आहे. मला पहिल्या निवडणुकीमध्ये 42,000 मतं पडली, दुसऱ्यामध्ये 84, तिसऱ्यामध्ये 92, आज 1,26,433 मतं पडले. गेल्या वर्षीच्या निवडणुकीच्या तुलनेत मला 35,000 मतं देखील मिळाले. माझा सातत्यानं हा आलेख वाढत चाललेला आहे. लोकांचा प्रचंड माझ्यावरती विश्वास आहे कारण मी लोकात त्या पद्धतीने वागतो. बरं, या सगळ्या संदर्भात नंतरून तुमच्या कार्यकर्त्यांशी, कर्जत जामखेडच्या नागरिकांशी, या घरातल्यांशी काय नेमकं संवाद झालेले आहेत का? या वरिष्ठ नेत्यांशी तुमच्या भाजपमधल्या देखील? नाही वेळोवेळी आपण सांगितलं नाही. यापूर्वीच्याच प्रश्नाला उत्तर देत असताना सांगितलं, मी पक्षाला सांगितलं, वरिष्ठ नेतृत्वाला सांगितलं. त्यामुळं शेवटी सांगणं, बोलणं आणि त्याच्यावरती अपेक्षित कारवाई होणं हा पार्टी पक्षाच्या नेतृत्वाचा विषय आहे. शेवटी माझा पराजय कमी फरकाने थोडक्यात झालेला आहे. त्याच्यात आता मी न्याय मागेल कोर्टात जाऊन. न्याय मागणार आहे. नेमकं आता कोर्टात काय होतं हे देखील पाहणं आता गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश सह गणेश गोडे, साम टीव्ही मराठी, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.